देखील इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये लढत आपण बघतोय. दोन्ही महाबळेश्वरचे संघ एकमेकांच्या विरोधात आता लढताना आपल्याला पाहायला मिळतात. KSK महाबळेश्वर विरुद्ध KSK प्रतिष्ठान हे संघ एकमेकांच्या विरोधात लढतात. आपल्याच आजूबाजूच्या गावचे खेळाडू एकत्रित येऊन आता तालुक्याचा संघ निर्माण केला आणि आता पाहूया कोणता संघ कोणावरती भारी पडणार आहे. चला कॅप्टन प्रथमेश वेळ कमी घ्या आणि अंपायर जिथे कुठे लपले असतील आता आपण मैदानाचा ताबा घ्या. उद्या नागपंचमी आहे. 32 शिराळामध्ये शिराळा असे एक गाव आहे. त्या गावामध्ये प्रत्येक जण जो नाग बिळामध्ये लपलेला असतो त्याला बाहेर काढलं जातं आणि प्रत्येकाच्या घरोघरी त्या नागदेवताची पूजा केली जाते. मोठ्या प्रमाणामध्ये डीजे वादन देखील होतं 32 शिराळामध्ये. आणि उद्याचा दिवस म्हणजेच ऐतिहासिक दिवस असणाऱ्या 32 शिराळा वासियांसाठी सगळीकडे धाडूम धूम असा आवाज आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. चला आता वेळ कमी घ्या कॅप्टन प्रथमेश. गोलंदाजी मार्गवरती प्रतीक स्ट्रायकिंग इनला, वेदांत नॉन स्ट्रायकिंग इनला, प्रताप सपकाळ. सामन्याला आता सुरुवात इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल प्रतीक तयार होतोय. प्रतीक तयार झाला. आपल्या गोलंदाजी मार्गवरती प्रतीकचा पहिला बॉल. यावेळीचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाइनच्या बाहर, फरार, स्टैंड एंड डिलीवर. आते ही उड़ाया, गेंद को लॉफ्ट किया और यहाँ पे शानदार छक्का बल्लेबाज वेदांत के बैट से आता हुआ. ब्यूटीफुल स्ट्रोक हमें देखने मिला. 6 रन 6 धावा. काय फटका सजवलाय. टायमिंगचा चांगला वापर आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेला लो और फुल टॉस होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि बॉल चाललाय भगव्या पडद्याला ओलांडून घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि एकाच धावेवरती आता बॅट्समनला इथून मात्र संयम दाखवावा लागतो. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र 3 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. थँक्यू कॅप. 3 धावा आता धावफलकावरती इथून मात्र जोडल्या जातील. फेकी कुठेतरी चुकीची आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आता प्रतीक सपकाळ इथून मात्र तयार होत आहे. स्ट्रायकिंगला वेदांत चांगली बॅटिंग करतात. एक षटकार त्यांच्या बॅट मधून देखील आपण पाहिलाय. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बाहेरच्या दिशेला हा बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. पुढचा बॉल. यावेळेला देखील फटका तर चांगला आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. बॅटला ब्रश झाल्यानंतर ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि एकाच धावेवरती इथून मात्र आता शांत राहावं लागतंय या फलंदाजाला. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळीचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार होत आहेत. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळीचा हा बॉल बॅट्समन पासून खाली ठेवला आणि आणखीन एक
डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. अशा रीतीने ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकावर एक डबल डिजिट मध्ये 11 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये कोणाला वापरलं जाईल. ओव्हर नंबर 2 मध्ये सुजल मोरे, रुळे गावचा कुरुशी गावचा सितारा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, मी विनंती करतोय रिक्षावाल्या दादांना, आपण रिक्षा मैदानाच्या आतमध्ये पार्क केलेली आहे, ती रिक्षा आपण बाहेर पार्क करा, अन्यथा आपल्या रिक्षाच्या टायर मधील हवा काढली जाईल. यावेळेचा हा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला, वेग प्रचंड आपल्याला बघायला मिळाला आणि तिथे मात्र पंच कळवतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. 12 धावा आता स्ट्रायकिंगला प्रताप सपकाळ आपल्याला पाहायला मिळतोय. हा एक नामांकित खेळाडू आहे महाबळेश्वरचा. पाहूया आता कशा रीतीने तो क्रिकेट खेळणार. गोलंदाज तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी कुरुशी गावचा सितारा सुजल मोरे, तर स्ट्रायकिंगला प्रताप आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. प्रतापला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. प्रतापला आता चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. त्याला मिळालेली संधी, त्या संधीचं आता त्याला सोनं करावं लागेल. पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला आहे, काय फटका सजवला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा देखील आता इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. फटका अप्रतिम होता, परंतु तिथे मात्र ताकद थोडीशी या फटक्याला कमी मिळाली आणि या बॉलवरती 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके प्रेरणास्थान शिवा जाधव बॉस यांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम, आगतम सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तो प्रयत्न थांबवलाय. चांगलं बॉलिंग आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र बॅट्समनला संयम दाखवावा लागतोय. पाहूया या दरम्यानचा आता पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज देखील तयार होतील. सुजल मोरे सध्या चांगली गोलंदाजी करतात, चांगलं क्रिकेट ते सध्या दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेला देखील चांगला बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती इथून मात्र या गोलंदाजाला दाद द्यायला हवी, ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय. या ओव्हर मध्ये इथे मात्र कंजूसपणा दाखवत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस बॉल, चुकीचा बॉल आणि चुकीच्या बॉलचा पुरेपूर फायदा उचललाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आता या 6 धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपण बघतोय. 22 धावा, 22. यावेळेला देखील फटका चांगला आहे. बॉल हवेत आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4 आणि हा नशिबाचा आलाय चौकार. ओव्हर नंबर 2 चा आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सचिन आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. पाहूया सचिनच्या माध्यमातून कशा रीतीनं आता गोलंदाजी केली जाणार. सचिनचा पहिलाच बॉल आणि इथे मात्र वन बाउंडची ताकीद या गोलंदाजाला दिली जाते. पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन इथून मात्र तयार होईल. सचिनचा पुढचा बॉल. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या वेलकम शिवादादा जाधव अर्थातच बॉस सर्वांचे प्रेरणास्थान आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये यशाची उंच शिखरे गाठत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या हप्त्यामध्ये PMPL सारखी एक मोठी स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. जिथे कमी तिथे शिवा जाधव असे समीकरण सातत्याने आपण पाहिलेलं आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. यावेळेला फटका चांगला आहे आणि तिथे मात्र खूप चांगला झेल पकडलाय. बॅट्समन झालाय OUT आउट. प्रणित मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुलटॉसला फुल टोड करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र पंचांनी आता तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 3 धावा पूर्ण. नो बॉल वरती या 3 धावा काढलेल्या आहेत. आता फ्रीडची संधी असणाऱ्या बॅट्समनला पाहूया. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. तर स्ट्रायकिंगला फ्रीडचा बॉल खेळण्यासाठी वेदांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा पुढचा बॉल गोलंदाज तयार. फ्रीडचा बॉल ऑफ साइड डी ऑफ स्टंप. चांगला बॉल आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आणि हा डॉट बॉल. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आता तयार होईल. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जातोय. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय. आता एक बॉल बाकी आहे. पाहूया हा एक बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. या ओव्हर मधील बॉल तयार. यावेळेला फटका चांगला आहे. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग आणि पुन्हा एकदा एकाच धावेवरती शांत राहावं लागतंय. ओव्हर
ओव्हर नंबर 3 चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32 धावा 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहायचंय. आता गोलंदाजी यश हॅलो यश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्ग वरती. पाहूया यश यांच्या आता गोलंदाजीला यश इथून मात्र प्राप्त होईल का हे देखील बघायचं आहे. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारा संघ कॅप्टन प्रथमेश कळकळीची विनंती आहे. हॅलो यशचा पहिलाच बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिलाच बॉल साहिलच्या विरोधात हा डॉट बॉल रिलीज केला. चांगली बॉलिंग. आता 5 बॉल बाकी आहेत आणि या 5 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. या वेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन बाद झाला. यावेळीचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न इथून मात्र होतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील मानस दाखवलाय आणि दुसरी धाव घेत असताना इथून मात्र बॅट्समनला थांबवलं जात आहे. कॉलिंग पाहावं लागेल. कॉलिंग चुकलं. रनआउटची संधी आणि इथे मात्र बॅट्समन रनआउटच्या रूपाने बाद झाला. धावफलकावरती धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 धावा. आता नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला. पाहूया ऋतिकच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र खेळ दाखवला जाईल. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. बॉलच्या मागे फिल्डर धावतात आणि तिथे मात्र हातातून बॉल निसटला. दुसरा धावेचा प्रयत्न दाखवलाय. फिल्डर आणि बॅट्समनची शर्यत आणि त्या शर्यतीमध्ये आता इथे 2 धावा कंप्लीट झालेल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न
आणि तिसरी धाव घेत असताना बॅट्समन इथून मात्र बाद झाला. 2 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 36 धावा. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. या वेलकम आमचे जर का आपण बघितलं तर समालोचक मित्र तेजस सर यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम. व्हॉइस ऑफ पाटण सर्वे गावचे सुपुत्र आहेत. कमी कालखंडामध्ये त्यांनी सुद्धा समालोचन क्षेत्रामध्ये चांगलं दमठम दाखवलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. यावेळचा शेवटचा बॉल पहिल्या डावातील आणि या बॉलवरती बॅट्समन भरपूर काही करू शकले नाहीये. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर 36 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य. चला टॉस साठी या विराट स्मृती वाल्मिकी पठार आणि 32 शिराळा टीमचे कॅप्टन आता टॉस साठी या. जर का आपण बघितलं तर उद्या नागपंचमीचा सण आपल्याला पाहायला मिळतोय. मान ठेवूया नागराजाचा, पूजा करून शिवशंकराचे, रक्षण करूया नागाचे, जतन करूया आपल्या निसर्गाचे. नागपंचमी निमित्त सर्व 32 शिराळा वासियांना नागपंचमीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. जर का आपण बघितलं तर ओमसाई MTC लाईव्ह सध्या ही स्पर्धा कव्हर करत असताना आणि त्यांच्या स्क्रीनवरती त्यांच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण नागपंचमीच्या इथून मात्र सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा दिल्या जातात. वेलकम तेजस सर. आणि आता नेक्स्ट इनिंग मध्ये कमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतो परिवर्तन. ऐकूया तेजस सरांना. हॅलो, धन्यवाद. तर आपण पाहत आहात पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 अंडर-22 22 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंच्या हे सामने आपण पाहतो. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 हे पर्व आपण पाहतोय. तर पावसाचा वेग मात्र वाढताना पाहायला मिळालाय. एका बाजूला आपण पाहायला मिळतो KSK महाबळेश्वर संघ, तर दुसऱ्या बाजूला KSK प्रतिष्ठान. DJ अद्वैत यांचे देखील स्वागत आहे. नक्कीच अद्वैत देखील आज स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिलाय. 24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. KSK महाबळेश्वर विरुद्ध KSK प्रतिष्ठान अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 37 धावा आणि 37 धावा बनवत असताना 24 चेंडूंचा खेळ प्रत्येक षटकामध्ये बनवायचे आहेत. पूर्णपणे पाहिलं गेलं तर 9.25 ची सरासरी, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार खूप महत्वपूर्ण असेल. पावसाचा वेग वाढल्यानंतर पाऊस थांबताना पाहायला मिळते आणि मात्र त्यानंतर 24 चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी या खेळपट्टीवरती पाठवायची आहे. तर चला दोन्ही टीम्स 12th मॅन आमच्या कॉम्बो बॉक्स मध्ये पाठवा. KSK प्रतिष्ठान आणि KSK महाबळेश्वर. तर चला 12th मॅन पाठवा. KSK महाबळेश्वर, KSK प्रतिष्ठान दोन्ही संघ. चला पंच 2 मिनिटं मॅच थांबवा, कारण की 12th मॅन आमच्या कॉम्बो बॉक्स मध्ये आलेला नाही. जर 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवला नाही तर 2 धावांची पॅनल्टी लावली जाईल.
यावेळेस पहा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु कॅच ड्रॉप होते. संपूर्ण प्रयत्न मात्र केला होता. प्रथमेश आणि दुसरं कोण आहे आणि बॉलर यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेर जाताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन मात्र येताना पाहायला मिळते. ट्रॅम लाईनची बाहेरची गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर दिशा बदलताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव मात्र एक. बॅटिंग करणाऱ्या संघाने नोंद करून घ्या. 2 धावांची पॅनल्टी लागली आहे तुम्हाला, कारण की 2 धावांची पॅनल्टी आहे, कारण की 12th मॅन तुमचा कॉम्बॉक्स मध्ये नाही. बॅटिंग करणाऱ्या संघाला बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पॅनल्टीला सामोरं जावं लागते, कारण की तुमचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पोहोचला नाही. तर सलामीच्या जोडीचं नाव पोहोचवण्यासाठी तुमचा अतिरिक्त 12वा खेळाडू किंवा फलंदाज पाठवा, कारण की टेक्निकल स्कोरिंग मध्ये थोडासा अडथळा निर्माण होते. प्रत्येक खेळाडूची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली जाणार नाही. 190 पेक्षा जास्त देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि 190 पेक्षा जास्त देशांमध्ये लाईव्ह अपडेट केलं जाते प्रत्येक खेळाडूची. तर नक्कीच 2 धाबाची पॅनल्टी असेल. चेंडू पडल्यानंतर व्हाईट बॉल लेग स्टंप पूर्णपणे सोडून जातो. अतिरिक्त धाव यावेळेस येताना पाहायला मिळते. प्रथमेश आणि आर्यन ही सलामीची जोडी या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला आर्यन. यावेळेस फुल टॉस ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न कंप्लीट केला जातो आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्येत बदल मात्र होते. धावसंख्या क्रमांक 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजून देखील एक मोठा फटका आलेला नाही. एकेरी दुहेरी अतिरिक्त धावांचा खेळ. धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा आर्यन स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळतो. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो आणि त्यानंतर फलंदाजांना थोडासा अडचण निर्माण होताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती क्षितिज पाहायला मिळते, जिथे मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुल टॉस होता. चांगल्या टप्प्यावरती पाहायला गेलं तर गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. पूर्णपणे प्रॉपर बॅलन्स पाहायला मिळालं नाही, प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळत नाही आणि आर्यन हा खेळाडू या खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. लॉंग ऑन झोनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल करायचा होता. फुल टॉस होता. पूर्णपणे पाहायला गेलं तर चेंडूवरती गती दिली नव्हती आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे वेगवान गतीने फलंदाजाला बाहेरचा रस्ता मात्र पूर्ण करावा लागेल. खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो हा खेळाडू. 37 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलं. त्यानंतर 5 चेंडूंमध्ये 7 धाबा बनवलेत. येणाऱ्या काळामध्ये 19 चेंडू आणि 30 धाबांची आवश्यकता आहे. 19 चेंडू 30 धाबा KSK महाबळेश्वर या संघाला. यावेळी चांगल्या टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो, परंतु एक डिक्लेअर स्वरूपातील धाव मिळताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा होईल शेवट. 8 धाबा पाहायला मिळत आहेत आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या 8. 18 चेंडू 29 धाबांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 10.00चा रिक्वायर्ड रन रेट हवा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने धाबा बनवताना पाहायला मिळेल हे दोन्ही खेळाडू. श्री एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला प्रथमेश आहे. श्रीने 1 चेंडू खेळलाय आणि प्रथमेश 2 चेंडूवरती 1 धाव.
यावेळेस 2 धावांची पॅनल्टी आहे तर धावसंख्या 2 ऍड केल्यानंतर येस 2 धावा पॅनल्टी नंतर मायनस केल्या जातील. 8 धावा झालेत आणि जिथे मात्र 37 धावांचं लक्ष होतं. एकोणचाळीस धावांचं लक्ष असेल. 2 धावांची पॅनल्टी आहे. 37चं टार्गेट 2 धावांनी पॅनलाइज केल्यानंतर येस मायनस केला धावा तर 37च टार्गेट राहील. जिथे 8 धावा होत्या तिथे मात्र 6 धावा गेलेत. यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राहुलची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्या आणि त्यानंतर धावसंख्या आता मात्र 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तर चला स्पीडअप करा. राहुल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलची गोलंदाजी या मॅच मध्ये महत्वपूर्ण आहे. 17 चेंडू आणि बनवायचे आहेत 29 धाबा. जिथे मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कशा पद्धतीचा ट्रॅप रचला जाईल आणि गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीने फलंदाजाला थांबवण्यासाठी कशा पद्धतीचा खेळ करताना पाहायला मिळेल, कशा पद्धतीने प्लॅन प्रिपरेशन प्रॅक्टिस नुसार गोलंदाजी करेल, फलंदाजाचा माइंड रीड करता येईल का गोलंदाजाला, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आहे. कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल आणि बॅट पाहायला गेलं तर पावसाळी क्रिकेट खेळत असताना बॅट हातातून स्किट होताना पाहायला मिळते, सरकताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच काहीतरी बॅटला सुकवण्याचा प्रयत्न मात्र करताना पाहायला मिळते फलंदाज. जिथे मात्र 2 धावांची पॅनल्टी. येस ओपन फील्ड प्लेसमेंट असेल, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही क्षेत्ररक्षक लावू शकता. तर 1.1 चेंडूचा खेळ झाला. 1 गडी बाद 8 धावा हे समीकरण पाहायला मिळते. 17 चेंडू 29 धावांची आवश्यकता अजून देखील बाकी आहे. स्ट्राइक एंडला श्री पाहायला मिळते तर प्रथमेश आहे. यावेळेस मिस्टर पाहायला गेलं तर किपरच्या डोक्यावरून चेंडू जातो. 1 धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल स्कोर बोर्ड पुढे जाईल. 9 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावांची 16 चेंडूंमध्ये गरज आहे. KSK महाबळेश्वर विरुद्ध KSK प्रतिष्ठान एकाच असोसिएशन मधील 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न होतो. एक्स्ट्रा रन येते तर जास्त काही करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाच्या माध्यमातून झाला नाही. यावेळेस अपील करण्याचा प्रयत्न होतो. पूर्णपणे पंच पाहायला गेलं तर निर्णयावरती ठाम आहेत. जो निर्णय आहे तो मात्र राहील. डॉट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. राहुलने आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केली. रिप्ले टेलिकास्ट दाखवला जाते काय गोलंदाजी राहिली. अचूक टप्प्याचा चेंडू न चुकता अचूकता या गोलंदाजाकडे पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र स्क्वेअर कट डीप पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन चाप भरून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. स्टेप आउट झाला. ओव्हर द स्टेप 1 पाऊल पुढे आणि ऑफसाइडच्या दिशेने पूर्णपणे बॅकवर्ड पॉइंट डीप पॉइंटच्या वरून चेंडूला पाठवले 6 धावांसाठी. षटकार होतो. क्लासिकल ड्राइव्ह टेक्निकल इनिंग यावेळेस मात्र खेळताना पाहायला मिळते. कला रचनात्मक फटका देऊन जातोय 6 धावांचा झटका. यावेळेस मात्र 6 धावा येत आहेत. यावेळेस डेड बॉल. येस
यावेळेस देखील पंच पुन्हा एकदा शहानिशा करताना पाहायला मिळतील, त्यानंतर मात्र निर्णय देतील. व्हाईट बॉल इज एक्स्ट्रा बाउन्स, अतिरिक्त उचली. चेंडू पडल्यानंतर पाहायला गेलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो, परंतु फलंदाज कुठेतरी चेंडू खेळण्यासाठी असमर्थ आहे, कारण की त्याच्या वरून 4 ते 5 फुटानंतर पाहायला गेलं तर चेंडू जातोय. यावेळेस देखील व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मात्र येताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलची शक्यता पुन्हा एकदा पाहायला मिळते, पुन्हा एकदा संभावना होती, संभावना पूर्ण होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र व्हाईट बॉलने धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजून 19 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील अजून देखील 14 चेंडू 19 धावा. कशा पद्धतीचा खेळ मात्र होताना पाहायला मिळेल. फलंदाजांना थांबवणं खूप महत्वपूर्ण आहे. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडूबाजी क्षेत्ररक्षक आहे, कॅच मात्र पकडली जाते. खूप महत्वपूर्ण फलंदाज होता आणि पूर्णपणे जबाबदारीचं क्रिकेट खेळताना प्रॉपर प्लॅनिंग नुसार क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि त्यानंतर मात्र ट्रॅप रचला गेला आणि त्या ट्रॅप रचण्याचं कारण विकेट मिळवणं होतं आणि ट्रॅप रचल्यानंतर विकेट खूप महत्वपूर्ण प्राप्त झाले आणि त्यानंतर खेळाडू खेळपट्टीच्या महत्वपूर्ण बाहेर जातोय. प्रथमेशला खेळपट्टीच्या बाहेर जावं लागतं. यावेळेस नवीन बॅटर आलाय अक्षयला मात्र यावेळेस चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस खेळपट्टीवरती शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 19 धाबांची गरज आहे. 18 धाबा आतापर्यंत झाले. 13 चेंडूंचा खेळ. शेवटचा बॉल. या चेंडूवरती जर विकेट किंवा डॉट आला तर पूर्णपणे 19चं समीकरण राहील. तिथे मात्र येणाऱ्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल, कारण की नवीन खेळाडू या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळालाय. अक्षय मात्र पाहायला मिळते. पहिला बॉल फेस करताना हेड टू हेड आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती पडत नाही चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर ट्रॅम लाईनच्या वरून जातोय. अचूकता या गोलंदाजीमध्ये करावी लागेल. पूर्णपणे नियंत्रित गोलंदाजी, कंट्रोल महत्वपूर्ण आहे. अचूक टप्प्यावरती चेंडू पडणं गरजेचं आहे. धावसंख्या 19, 18 धावांची गरज आणि या षटकामध्ये पाहायला गेलं तर तब्बल 4 व्हाईट बॉल्स पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र पूर्णपणे दुसऱ्या लाईन मध्ये गोलंदाजी करत असताना स्कोर बोर्ड येऊन पोहोचलाय आणि शेवटचा बॉल अजून देखील बाकी आहे, परंतु शेवटचा बॉल या चेंडूवरती पूर्ण होईल का? यावेळी चांगल्या टप्प्यावरती पडतोय चेंडू. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून कळवण्यात येतोय. अचूक टप्प्यावरती चेंडू पडतोय शेवटचा. त्या अगोदरचा होता व्हाईट बॉल. नियंत्रण त्यानंतर शोधलंय आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर प्ले अँड मिस, डॉट बॉल बिंदी घेऊन देताना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांचा होतो शेवट. पहिल्या 2 षटकांचा शेवट 19 धाबा. 12 चेंडूंमध्ये बनवायच्यात 18 धाबा. 9.50 ची सरासरी. 2 षटक समाप्तीनंतर 19 धाबा. 9.00 रिक्वायर्ड रेट. येणाऱ्या काळामध्ये 3 षटकार 5 चौकार कशा पद्धतीचा खेळ होईल येणारा काळ वेळ कालावधी सांगून जाईल. येणारे चेंडू असतील 12 आणि धावा बनवायच्या आहेत 18. प्रत्येक षटकामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार हवेत. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 19 धाबा झाला. 12th मॅन तुमचा कॉम्बॉक्स मध्ये.
चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि सलामीची जोडी पाहायला गेलं तर कुठेतरी कमी धावा करताना पाहायला मिळाली. कुठेतरी धावा कमी बनवल्या, फलंदाज बाद झाले, कुठेतरी अडथळा निर्माण झाला आणि त्यानंतर टॉप ऑर्डर आउट झाल्यानंतर अक्षय आणि श्रीवरती जबाबदारी पडताना पाहायला मिळते. 12-18चं समीकरण असताना यस चला मैत्री ग्रुप जावळी संघाचे खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर या. यस क्रुशियल मॅच आहे. श्री स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ओव्हर द विकेट 12-18. पहिला ट्रॅकर टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू जातो डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक फेकी करतोय, थोडासा स्कीट होतोय आणि त्यानंतर जर गोलंदाजांनी चुकी केली नसती तर रनआउट सुद्धा मिळाला असता आणि यामुळेच एकच धाव चेंडूवरती येते. येस विनंती असेल मैत्री जावळी संघाचे खेळाडू तुम्ही बाजूला व्हायचंय. अकरा 18 यावेळी 12-18चं समीकरण 11-17 पर्यंत पोहोचले. पूर्णपणे 20 धावा धावपळकरची 2.1 चेंडूचा खेळ संपुष्टानंतर पाहायला मिळतोय. 4 ते 5 फावलांचा रनअप घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस पहा काय गोलंदाजी, लांब ठेवण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने, फलंदाज खेचून मारण्याचा प्रयत्न करतोय. पूर्णपणे बॉडी स्ट्रेच करून पूर्णपणे बॉडी बॅलन्स करूपर्यंत बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, कारण की गोलंदाजाने फलंदाजाचं माइंड रीड केले आणि त्यानंतर आपल्या संघाला डॉट बॉलने लीड करताना पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा मात्र दबाव निर्माण होईल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, पूर्णपणे चेंडू होता एकदम स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय परफेक्ट पार्किंग फ्लॉट मध्ये. प्लॅनिंग, प्रिपरेशन, प्रॅक्टिस आणि पाहायला गेला तर पॉवर पाहायला मिळाली या चेंडूवरती. मागील चेंडू डॉट होता, यानंतर कमबॅक झाला. पूर्णपणे स्लॉटचा चेंडू प्लॉट मध्ये पाठवण्यात सक्षम ठरलाय फलंदाज. अक्षयच्या बॅट मधून दमदार खेळ पाहायला मिळालाय. षटक तिसरं सुरू आहे. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. 3 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू मध्ये बनवायच्या 11 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 1 ते 2 धावांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीचा कमबॅक करेल गोलंदाज. पुन्हा एकदा ट्रॅकर बाय बॉलची मागणी पूर्ण केली जाते. एक्स्ट्रा रन यावेळेस मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्णय कळवा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. एस पंच निर्णय कळवा, व्हाईट बॉल की डॉट बॉल. हेच अंपायर्स कॉल, लास्ट डिसिजन असेल. अंपायर्स कॉल कळवा. या चेंडूवरती काय आहे पंच, मेन अंपायर. यश पंच हा चेंडूवरती काय आहे निर्णय, त्यानंतर स्कोरबोर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. माझी मावशी YouTube मध्ये
येस 2 मिनिटं पंच मॅच थांबवा. काय निर्णय कळवा या चेंडूवरती काय आहे. 2 मिनिटं थांबणं पडते. अरे अंपायरनं काय सांगू. अरे रिव्ह्यू घे. येस पंच निर्णय कळवा या चेंडूवरती काय आहे. येस दोन्ही पंच 1 बाउन्स. येस डॉट बॉल आहे. यावेळेस पहा काय गोलंदाजी होताना पाहायला मिळते. रिप्ले टेलिकास्ट मध्ये दाखवलं जातं एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने फलंदाज अक्षय बाद होताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला यावेळेस अडकवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. नाराज आहे अक्षय स्वतःवरती. रिप्ले मध्ये पहा कशा पद्धतीची गोलंदाजी. ओव्हर द विकेट 5 ते 6 पावलांचा रनअप. त्यानंतर पाहायला गेलं तर हाफ टॅकर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू घेऊन जातो बॅट चिकाडा आणि फलंदाज अक्षयला गोलंदाज वेदांत शिकवून जातो चांगलाच धडा. यावेळेस मात्र बॅट चिकाडा घेऊन जातो फलंदाजाला बाहेर. पूर्णपणे चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय. हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न पूर्णपणे 6 ते 8 मीटर मध्ये, नक्कीच 7 मीटर मध्ये, जिथे मात्र लेंथ बॉल आणि शॉर्ट बॉल या दोन्ही मीटरच्या आतमध्ये म्हणजे 7 मीटर मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा कंट्रोल लाईन अँड लेंथ पूर्णपणे टप्पा आणि नियंत्रण पाहायला मिळालं कंट्रोल. सुजित पहिलाच बॉल येताना पाहायला मिळते. वाईट बॉलची अपेक्षित मागणी पूर्ण फलंदाजाची होते. सुरुवात वाईटने मात्र होते जेव्हा पहिला बॉल फलंदाज सुजित येताना पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. धावसंख्या 27-37 आकड्यावरती विजयाची शिक्कामोर्तब करण्यासाठी होईल का 6. यावेळेस चेंडूंचा खेळ संपुष्टात येतो आणि धावसंख्या 27. 6-10चं समीकरण. शेवटचा खेळ कशा पद्धतीचा होईल. 6 चेंडू पहा. एका बाजूला पॉवर हिटर्स तर दुसऱ्या बाजूला बिग हिटर्स. एका बाजूला एक्स फॅक्टर्स तर दुसऱ्या बाजूला गेम चेंजर्स. एका बाजूला स्टार्स तर दुसऱ्या बाजूला सुपरस्टार्स. एका बाजूला आग आहे तर दुसऱ्या बाजूला वीज. हे खेळपट्टीचं समीकरण. डिसायडर मॅच, निर्णायक सामना, रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओम साई एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर ही स्पर्धा कव्हर केली जाते. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक पहिलं. 22 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंचे सामने आज आपण पाहतोय. एक दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतोय.
ट्रॅक वरती कोणता गोलंदाज येईल हे देखील महत्वपूर्ण षटक आहे, कारण की जबाबदारीचं षटक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन येणार आहे. 6 चेंडू 10 धावा 10 धावा 6 चेंडू 2 षटकार 2 चौकार या मागचं समीकरण ठरवताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला 4 चेंडू अचूक टप्प्यावरती काढावे लागतील. सेट बॅटर्सना बाद करावं लागेल, आउट करावं लागेल. नवीन खेळाडूंना अडचण निर्माण होताना पाहायला मिळेल, कारण की पहिला चेंडू फेस करताना. परंतु क्रिकेट आहे, कधीही काही घडू शकतं. 6 चेंडू 10 धावा. पहिला बॉल यावेळेस येताना पाहायला मिळते चांगल्या टप्प्यावरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 चेंडू 9चं समीकरण या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल, जिथे मात्र पूर्णपणे ही मॅच कशा पद्धतीने पुढे जाते, कशा पद्धतीचं फील्ड प्लेसमेंट केलं जाईल. तर स्पीडअप करायचं विनंती असेल. यावेळेस नेक्स्ट टाइम स्ट्रोक चेंडू क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप होते, डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतो. बॅकवर्ड पॉइंट मध्ये गोसांकी क्षेत्र चेंडू निघून जाताना पाहायला मिळेल. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. एका सिंगलने स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळते. परंतु येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल, कारण की महत्वपूर्ण 4 चेंडू आणि बनवायचे धावा 8. प्रत्येक चेंडूवरती 200चा स्ट्राईक रेट. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बनवायच्या आहेत. सिंगल डबलचा खेळ महत्वपूर्ण आहे. 2 धावा प्रत्येक चेंडूवरती महत्वाच्या आहेत. कशा पद्धतीने बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल, कारण की पहिल्या 2 बॉल वरती धावसंख्या फक्त सिंगलने पुढे येताना पाहायला मिळाली. यावेळेस काय स्ट्रोक आहे, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. कलात्मक रचनात्मक फटका देऊन जातो. 600 व्होल्टचा 6 धाबांचा झटका फटका पाहायला मिळतो. 6 धाबांचा. आणि यावेळेस मात्र 4 चेंडू 8चं समीकरण. 3 चेंडू 2 धाबांचं राहिले. आता मात्र पहा काय घडेल मॅच मध्ये. पूर्णपणे अजून देखील चान्स आहे. 2 चेंडू जर निर्धाव आले तर 1-2चं समीकरण. क्रिकेट मध्ये कधीही काही होऊ शकतं. महत्वाची मॅच, डिसायडर मॅच पाहायला मिळते. एका बाजूला गेम चेंजर्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला एक्स फॅक्टर्स पाहायला मिळत आहेत. काय घडेल या मॅच मध्ये, कारण की महत्वपूर्ण सामना पाहतो. एका बाजूला KSK प्रतिष्ठान पाहायला मिळतो संघ, तर दुसऱ्या बाजूला KSK महाबळेश्वर अशी एकाच असोसिएशन मधील पाहायला गेलं तर 2 संघ एकाच तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणारा KSK महाबळेश्वर संघ आपल्याला पाहायला मिळतो, जिथे मात्र कशा पद्धतीने 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना यावेळेस अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू घेऊन जातो बॅटची कडा आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो बाहेर जाताना. फलंदाजाला चांगला शिकवून जातो धडा गोलंदाज. नाव पूर्णपणे पहा, गोलंदाजाने कमबॅक करून दिलंय. सुरुवातीचे 2 चेंडू 2 धावा, त्यानंतरच्या 2 चेंडूवरती येताना पाहायला मिळाले एक षटकार आणि या चेंडूवरती विकेट. 2 चेंडू 2 धावा. नवीन बॅटर मात्र स्ट्रायकिंग एंडला. सुजितला मात्र आपल्या संघाला जीत देताना पाहायला मिळत नाही. बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतो एका बाजूला महाबळेश्वर तालुक्यातील दोन्ही संघ KSK प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला KSK महाबळेश्वर अशी मॅच
22 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंची ही स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक पहिलं नवे पर्व दमदार सर्व आयोजक छत्रपती 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू 2 धावा. नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला क्षेत्ररक्षण सजवलं जाते, ट्रॅप रचला जातो. कशा पद्धतीने फलंदाजाला शांत ठेवलं जाईल, कशा पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पहा. पूर्णपणे यष्टीरक्षक सजवताना पाहायला मिळतो. त्यानंतर शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सजवताना पाहायला मिळतो. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही. त्यानंतर ही कॅच पकडली जाते. मी म्हटलं होतं 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना जर 2 चेंडू निर्धाव किंवा 2 विकेट आले तर त्यानंतर 1 चेंडू 2चं समीकरण राहील आणि 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना पूर्णपणे मॅच बदलले. 2 चेंडूवरती ही गेम चेंज होताना पाहायला मिळते. मॅच टर्निंग पॉइंट. एक षटकार आल्यानंतर कमबॅक कशा पद्धतीचा असतो तो मात्र दाखवलाय. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. जिथे 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता होती तिथे 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे बागफुटला गेलाय, पूर्णपणे माघारी घेऊन गेलाय. जिथे मात्र पहा 1 चेंडू 2 ची गरज असताना नवीन बॅटर आलाय आणि तो मात्र पहिला बॉल रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये फेस करेल. पहिला बॉल फेस करणं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण करतं, अडचण निर्माण करतं, संघर्ष निर्माण करतं. यावेळेस मात्र स्ट्रगल मध्ये असेल खेळाडू, प्रेशर मध्ये असेल. कारण की जिथे मात्र 3 चेंडू 2 ची आवश्यकता होती तिथे मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्या आणि यावेळेस 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना फील्ड प्लेसमेंट कशा पद्धतीने सजवली गेली पूर्णपणे पहा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही, मिड ऑन मध्ये आहे. आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम 1 चेंडू 1 धाव. जरी आले तरी गोलंदाजी करणारा संघ विजेता होईल आणि 1 चेंडू 2 धावा जर पूर्ण बनवला तर बॅटिंग करणारा संघ विजयी. चौकार जर आला तर मॅच फिनिश. डॉट विकेट आला तर गोलंदाजी करणारा संघ विजयी. कमबॅक केलाय, डाऊनफॉल मधून वर आलाय. यावेळेस मात्र 1 चेंडू 2 डिसाइड ओव्हर. 1 चेंडू 2 यावेळेस आला आला मोठा प्रहार. 1 चेंडू 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. काय यावेळेस कमबॅक पाहायला मिळतो. 3-2चं समीकरण असताना 2 चेंडूवरती 2 विकेट आणि त्यानंतर शॉट ऑन पूल. पूल इज पॉवरफुल, सक्सेसफुल आणि यावेळेस मात्र पॉवर जनरेटिंग स्ट्रोक आल्यानंतर स्वागत केलं गेलं आणि त्यानंतर पाहायला गेलं तर प्रवास मात्र कुठेतरी थांबतो. पराभवाचा प्रवास करताना पाहायला मिळतो. गोलंदाजी करणारा संघ पूर्णपणे कमबॅक जरूर केला होता. पहिला षटकार या षटकामध्ये पडल्यानंतर आणि त्यानंतर 1 चेंडू 2 ची आवश्यकता असताना शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि शॉट ऑन पूल. पूर्णपणे आर्म्सचा वापर पूर्णपणे पाहायला गेलं तर पॉवर जनरेट केली आणि त्यानंतर कलात्मक स्ट्रोक डीप स्क्वेअर रिजन आणि डीप मिड विकेट रिजनच्या मधून चेंडू निघून गेला 6 धावांसाठी.